नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एस पी मॅथ अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज शिकणार आहोत आपण लसावी. आता हा लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे लघुत्तम सामाजिक विभाजक. बघा, लघुत्तम सामायिक विभाजक. ओके. तर एलसीएम त्याला काय म्हणतात? एलसीएम. एलसीएम म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. ओके. म्हणजे दिलेल्या संख्येचा म्हणजे त्यापैकी प्रत्येक संख्येने विभाज्य अशी लहानात लहान संख्या. विभाज्य अशी लहानात लहान संख्या. आता विभाज्य म्हणजे काय? अरे बघ इकडे विभाज्य म्हणजे काय? एक उदाहरण सांगतो तुला मी. एवढं लक्षात ठेव. समजा इथं 12 आहे. ह्या 12ला जर मी 3 ने भागलो. त्या 12ला जर 3 ने भागलो, 3 एक 3, 3 चौक 12. याचं उत्तर किती आलं बेटा? 4. हा 4 काय आला आपला? भागाकार आला. ओके. हा आपला भागाकार झाला. तर 4 हा आपला भागाकार आला. मग याच्यात बाकी किती उरली बापू? बाकी उरली आपली फक्त इक्वल टू 0. काय उरली? 0. जर एखाद्या संख्येनं एखाद्या संख्येला जर भागलास तर तुझी बाकी जर 0 उरत असेल तर तर हे जे आहे तुझं, हे जे 3 आहे तुझं, हे काय होणार आहे? विभाज्य असणार आहे. कोणाला? याला म्हणायचं विभाज्य. विभाज्य म्हणजे एखाद्या संख्येला जर एखाद्या संख्येनं भागलं तर बाकी काय उरते? 0 उरलं तर त्या संख्येची ती 3 म्हणजे हे भाजक काय असते बेटा? तर हे आपलं विभाज्य असतं. कळालं? आता विभाज्य. लघुत्तम सामाजिक विभाजक याचं आपलं लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक. हा अति महत्वाचा पॉइंट आहे एलसीएम. एलसीएम काढायचं कसा? दोन संख्या कमीत कमी 2 आणि अधिक किती बी संख्या चालते त्या संख्येचा आपल्याला लसावी काढायची. मग आता इथं दोन संख्या आहेत. त्या दोन संख्येचा आपल्याला लसावी काढायचे झटपट. चला पटापट झटपट कसं सॉल्व्ह करायचं बघा. हा बघ बाई, हा बघ एक 32 आहे आणि इकडे 16. दोघालाही एकदाच घ्यायचं. दोघाला काय घ्यायचं? ऍट दॅट टाइम एकदाच दोघाला बी घ्यायचं आणि बिनधास्त सॉल्व्ह करायचं. ह्या 2 न याला 32 ला अवयव पाडायचे म्हणजे 2 ने ह्या 32 ला भागायचं. बे एक उरला बिस्कम किती बेटा? 12. 2 न ज्या संख्येला भागाल्या त्या संख्येचे सरळ सरळ किती होतात? अर्धे येतात. तर 2 न 16 चे अर्धे म्हणजे 8. याचे अर्धे किती? 4. पुन्हा 2 न भाग घालणार. बे चोक 8, बे दोन्ही 4. पुन्हा 2 न भाग घालणार. बे दोन्ही 4 आणि बे एक बे. चला पुन्हा बे एक बे. मग एक एक. ओके. मग असं शेवटपर्यंत त्याला बघायचं आणि जे आलेत म्हणजे लसावी. ओके. आता जे अवयव आलेत जे फॅक्टर आलेत 1 2 3 4 5. हे 5 2 इथं लिहायचे. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. ओके. मग ह्या दोन्हीचा गुणाकार केला म्हणजे ते त्याचा लसावी झाला. कसं? हे बघ, बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32. किती आले बेटा? 32. 32 हा आपला ह्या 32 आणि 16चा एलसीएम आहे. एलसीएम म्हणजे विभाज्य असला पाहिजे. आता 32 आणि 16 ने या दोघालाही भाग गेला म्हणजे हे 32 चे विभाज्य आहेत. काय आहेत बेटा? विभाज्य आहेत. म्हणून त्याला म्हणायचं आता हे एलसीएम. ओके. एलसीएम याचा निघाला. ह्या दोन संख्येचा एलसीएम काय आलं? 32. जे एलसीएम ला ज्या संख्येनं भाग जाणार ते लोएस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे कमीत कमी संख्येनं आता 16 ने जाणार आणि 32 ने जाणार. ओके. त्या कमीनं. जर मी इथं 16 जर एलसीएम असेल तर 32 ने 16 ला भाग जाते का? जाणार नाही. म्हणून 16 हा त्याचा लसावी होऊ शकतो का? ह्या दोन संख्येचा होणार नाही. कमीत कमी लहानात लहान संख्या हे 32 आहे. 32च्या पुढे मग दुसरी संख्याच्या जर दुप्पट केली तर या दोघांनाही भाग जाते. ओके. तर त्या पद्धतीत बेटा तर कळालं का? ओके. अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं. चला पुढचं 36 आणि 20 अशी लहानात लहान संख्या आपल्याला एलसीएम म्हणजे लसावी काढायची. 36 आणि 20 चा लसावी. हे 36 बेटा, हे 20. ओके. आता 2. 2 च्या अर्धे 36 च्या म्हणजे किती बेटा? बे एक बे. इथं बे 8 16 म्हणजे 18. इथं 10. पुन्हा आपल्याला 2 न भाग जाणार. 18 ला आणि 10 ला. 18 च्या अर्धे किती बेटा? 9 आणि याच्या अर्धे 5. पुन्हा मग 3 न 3 त्रिक 9. 5 ला 5, 3 न 5 ला भाग जाणार नाही. मग इथं पुन्हा मग 3 न 3 न ह्याला 5 घालण्यापेक्षा हे आणि हे दोन्ही संख्या लिहून घ्यायच्या आणि मग त्याचा लसावी काढायचा. इकडे कोण आहे? 2. पुन्हा कोण आहे? 2. पुन्हा कोण आहे बेटा? 3.
पुन्हा इथले 3 आणि 5. लसावी काढत असताना हे बी कॉलम घ्यायचा आणि हे बी कॉलम घ्यायचा शेवटचा आणि सगळ्याचा गुणाकार करायचा. सरळ सरळ. बे दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 5 त्रिक 15. नुसतं असं करा. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 आणि 3 दोन्ही 6, 18. किती झाले? 180. बघा 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 लवकर. बे दोन्ही 4, 4 त्रिकम 12, 12 पंचे 60 आणि 6 एक 6, 6 दोन्ही 12, 6 त्रिक 18 म्हणजे 180. 180 याचा लसावी आहे. कोणता? 180. आपल्याला 16 आणि 36चा लसावी किती निघाला बेटा? 180. ह्या पद्धतीने असं सॉल्व करायचं. कळालं का? किती सिंपल आहे. ओके. कमीत कमी संख्येनं भाग घालत चालायचं. ज्या संख्येनं भाग जातो त्या संख्येने. आता इथं आहे 60 आणि 75. तुम्हाला म्हटलंय की 60 आणि 75चा एलसीएम काढा म्हणजे लसावी काढा. तर लसावी काढत असताना 2 भाग जाते का? 60 ला जाते पण 75 ला जाते का बेटा? जाणार नाही. मग एका संख्येनं ह्या दोघालाही भाग गेला पाहिजे अशी संख्या कोणती? ते बी लहानातल्या लहान चेक करायची. 3 ने बघा. 3 दोन्ही 6, 0. 3 दोन्ही 6, 1 उरला. इथं झाले 15. 3 पाची 15, 5. मग इथं 5 न जाते या दोन्ही संख्येला भाग. 5 चोक 20, 5 5 25. मग पुन्हा इथं 2 न भाग घालू शकता. बे दोन्ही 4, हे 5 ला 5 कारण 2 त्याला भाग जाणार नाही. मग आपल्याला काढायचे लसावी. आता लसावी काढत असताना हे 3 ला 3 गुणिले हे 5, हे 2 आणि हे खालचे 2 गुणिले 5. ओके. आता याचा सगळ्यांचा गुणाकार करायचा. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही हे 60, 6 पंचे 30 म्हणजे किती झाले? 300. 300 हा 7 आणि 75चा काय झाला बेटा? लसावी झाला. कळालं? ह्या पद्धतीनं असं एकदम सोपं पद्धतीने सॉल्व करायचं. एलसीएम काढायला शिकायचं. कळलं 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 कळलं. चला आता इथं आहेत 3 संख्या. ह्या 3 संख्येचा आपल्याला लसावी काढायचे. 2 किंवा 2 अधिक किती संख्येचा आपल्याला लसावी काढता येतो? फक्त त्याला काय आपल्याला हे भाग घालता आला पाहिजे. 12 हे 20. आता 2 न 2 चोक किती बेटा? 8. 2 न 12 ला भागले किती? 6. 2 न 20 ला भागले किती बेटा? 10. एका संख्येने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला चाललाय भाग. बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे पंचे 10. आता बघा इथं संख्या अलग आली, इथं संख्या अलग आली, इथं संख्या अलग आली. एका संख्येने भाग जाते का? जाणार नाही. म्हणून हे आणि हे एवढ्याचा गुणाकार म्हणजे लसावी. लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 एवढ्याचा गुणाकार करायचा म्हणजे हे त्याचा झाला आपला लसावी. 5 त्रिक 15, 15 दोन्ही 30, 30 दोन्ही 30 दोन्ही 3 दोन्ही 6, 60, 6 एका 6 दोन्ही 12 म्हणजे 120. हे 120 आपला झाला लसावी. 8 12 20 चा लसावी काय निघाला बेटा? 120. आणि 8 12 20 120 चे हे काय आहेत? विभाज्य आहेत. कळालं? ओके 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 ओके. चला मग अशा प्रकारचे आपण गणित केलोत आणि हे शेवटचं गणित तुम्ही मला कमेंट्स मध्ये करून दाखवायचं. 102 7 हे सॉल्व करायचं आणि याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये मला फेकून मारायचं. म्हणजेच आता चला मग विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायचं जेणेकरून असे तुम्हाला नवीन नवीन छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला ट्रिक्स आणि सोपे सोपे कन्सेप्ट हे तुम्हाला बघायला मिळतील. ओके. चला तर मग बाय. हे आन्सर तुम्ही मला याला सॉल्व करून कमेंट्स मध्ये फेकून मारायचं. ओके बेटा. चला.